संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। 6 जूनला होणारा राज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करावा असं संभाजी भिडे म्हणालेत। त्याचसोबत रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवू नका अशी मागणी देखील संभाजी भिडेंनी केली। संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे। 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे। ते कुत्र काढता कामा नये, तो कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये आणि तिथीप्रमाणे आपण 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। हुंड्यासाठी सुनेचा छळ करणं दुर्दैवी, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कारण नसताना माझ्या नावाची बदनामी, माझा दुरान्वयेही या प्रकरणात संबंध नाही, तर संध्याकाळी कसबटे कुटुंबियांची भेट घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच, वैष्णवीच्या गळ्यावर फाशीच्या खूनही नाही, तर पोलिसांनी सौम्य कलम लावत हलगर्जीपणा केल्याचा रोहिणी खडसेंचा आरोप। वैष्णवीची आत्महत्या नाही तिची हत्या, तर हगवणे कुटुंबियांकडून आमच्या जीवाला धोका, त्यांच्यावर मकोका लावावा, कसबटे कुटुंबियांची मागणी। वैष्णवीच्या बाळाच्या कमरेवर गाठ आल्याची शक्यता, वैष्णवीच्या बाळाची प्रकृती खालावल्यानं बाळाची वैद्यकीय तपासणी, 2 ते 3 दिवस चिमुकल्या बाळाला झोपेचं इंजेक्शन दिल्याची शक्यता। लवकर ऍक्शन घेतली असती तर वैष्णवीचा मृत्यू झाला नसता, कसबटे कुटुंबियांच्या भेटीला गेलेल्या रुपाली चाकणकरांना छावा संघटनेनं विचारला जाब। मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांकडे पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा पदभार, राज्य सरकारकडून शासकीय आदेश जारी, मुंडेंनी राजीनामा दिल्यानं रिक्त होतं मंत्रिपद। गोळीबाराच्या घटनेनं बीड हादरलं, लिंबा गणेश परिसरात पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार, साहित्याच्या चोरीसाठी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू। अभिनेता सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताना पटवावी लागणार ओळख, अनोळखी लोकांच्या घुसखोरीमुळे निर्णय। नाशिकच्या सातपूर परिसरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड, काचांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न। आणि इगतपुरीच्या जिंदाल कंपनीतल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, तब्बल 50 तासांपासून सुरू होती आग, परिसरात कूलिंग ऑपरेशन सुरू।